प्लाझ्मा असं त्याला म्हटलं जातं. प्लाझ्मा ही पदार्थाची चौथी अवस्था आहे, की एखादा वायू हा जर सुपर हाय टेम्परेचर अति उच्च तापमानाला नेला, तर त्या सुपर हाय टेम्परेचरला किंवा अति उच्च तापमानाला नेल्यानंतर त्यातले कण सुपर एक्सायटेड म्हणजे अति आपण म्हणूयात की उत्साही होतात, सुपर एक्सायटेड असतात, अति क्रियाशील होतात. आणि अशा कणांना जेव्हा हाय टेम्परेचरला आहेत अशा कणांना जर एक्सटर्नली एखादी ऊर्जा मिळाली किंवा एनर्जी मिळाली तर ते कण हे आयनाइज होतात. आयनाइज म्हणजे काय होतात? प्रभारित होतात. आणि हे कण आयनाइज झाले, हे कण प्रभारित झाले की ते त्यांच्यामधनं लाईट एनर्जी इमिट करतात किंवा प्रकाश ऊर्जा उत्सर्जित करतात. सो ही जी पदार्थाची अवस्था आहे हिला प्लाझ्मा असं म्हटलं जातं. मग या प्लाझ्मा अवस्था कुठे आढळते? तर सूर्याच्या सभोवताली जर आपण पाहिलं तर सूर्याच्या सभोवताली टेम्परेचर प्रचंड जास्त आहे आणि त्यामुळे सभोवतालची जी हवा आहे किंवा सभोवतालचं जे माध्यम आहे हे प्लाझ्मा स्टेटमध्ये असतं. त्याचे पार्टिकल हे सुपर एनर्जेटिक अँड सुपर एक्सायटेड अति उच्च ऊर्जा असणारे आणि अतिक्रियाशील या स्वरूपातले असतात. मग सूर्यावरती सातत्याने होणारी न्यूक्लिअर फ्युजन केंद्रकीय सम्मिलन नावाची जी अभिक्रिया आहे तर त्या केंद्रकीय संमिलनामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये जी ऊर्जा आहे ही ऊर्जा ही त्या बाहेरच्या प्लाझ्मा आवरणाला मिळते आणि मग ते प्लाझ्मा आवरण त्यातनं लाईट एनर्जी इमिट करतं आणि तीच सनलाईट. त्यालाच आपण काय म्हणतो? सूर्यप्रकाश. सो सूर्यापासून मिळणारा सूर्यप्रकाश हा सूर्याभोवती असणाऱ्या प्लाझ्मा वायू मार्फत आपल्याला मिळतो. त्याचे आणखी काही ऍप्लिकेशन्स आहेत का? तर निश्चित आहेत. मग कुठली? तर आपण पूर्वीच्या काळी, आता सध्या एलईडी लाईट्स वगैरे आपण वापरतो, पण पूर्वीच्या काळी आपण बऱ्यापैकी ज्या ट्यूब वापरायचो पहा, ग्लास ट्यूब असायच्या आणि त्या ग्लास ट्यूब मध्ये फुटताना वगैरे जर कधी पाहिलं असेल तर त्यामधनं असा व्हाईट कलरचा गॅस हा बाहेर पडताना दिसायचा. सो त्या ज्या काही ग्लास ट्यूब होत्या किंवा त्यांना फ्ल्युरोसंट ट्यूब असं म्हटलं जायचं आणि त्यानंतर CFL म्हणजे कॉम्पॅक्ट फ्ल्युरोसंट लॅम्प यांच्यामध्ये तो प्लाझ्मा गॅस भरलेला असायचा. काचेचं आवरण होतं त्यामुळे तो वातावरणापासून आयसोलेटेड होता. सुपर एनर्जेटिक आणि सुपर एक्सायटेड पार्टिकल त्याचे होते. जेव्हा आपण स्विच ऑन करायचो तेव्हा इलेक्ट्रिकल एनर्जी विद्युत ऊर्जा त्याला मिळाली की तो चार्ज व्हायचा आणि चार्ज झाला की त्यातनं प्रकाश ऊर्जा उत्सर्जित व्हायची आणि त्या ट्यूब पासून आपल्याला लाईट मिळायची. या ट्यूब मध्ये कुठला होता? प्लाझ्मा स्टेट होती किंवा प्लाझ्मा गॅस होता. सो ही पदार्थाची चौथी अवस्था म्हणून ओळखली गेली.